नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी काव्याला खेचत रूममध्ये घेऊन येते आणि दरवाजा बंद करते. नंदिनी काव्याला विचारते की काय पराक्रम केला आहे तुम्ही, हे मला कळालेलं आहे. तुमच्या कॉलेजच्या ज्या प्रोफेसर आहेत जोशी मॅडम, त्यांचा मला कॉल आला होता. नंदिनी काव्याला म्हणते मारामारी याच्यावर तर सोल्युशन नाही, ती एक लहान आहे पण तू तर मोठी आहेस ना. काव्या म्हणते पण अन्याय सहन करणं हे तर याच्यावर तर सोल्युशन नाही ना. नंदिनी म्हणते मारामारी करायची काहीच गरज नव्हती, प्रिन्सिपलला जाऊन भेटायचं होतं ना. काव्या म्हणते तोपर्यंत आरूची गाडी त्याने मागून पुढून चपटी केली असती. नंदिनी म्हणते व्हेरी गुड, तुझ्याकडून हे ॲक्सेप्टेड आहे का? UPSCची पेपर देतेस ना तू. कायदा हातात घेऊ नका असं का बोलतात हे माहिती आहे का तुला? तो एक गाडी तोडणार, मग तुम्ही 2 गाड्या तोडणार, मग तो 4 गाड्या तोडणार. मग आता हेच करत राहायचं आहे का? ती आरूजवळ जाते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता कॉलेजमध्ये जा आणि त्याची माफी माग. आरू म्हणते ताई पण मी का माफी मागू? नंदिनी म्हणते की मला माहिती आहे की त्याची चूक आहे, पण चुकीला दुसरी चूक करणे हा पर्याय नाही. तू जाणार आहेस का मी जाऊ माफी मागायला? आरू म्हणते आता तू अशी बोलली म्हटल्यानंतर मी कशी काय नाही माफी मागणार त्याची. नंदिनी म्हणते उगाच जबरदस्ती नको तुला, माझं म्हणणं जर पटत असेल तर ठीक आहे, नाहीतर मी जाऊन माफी मागून येते. नंदिनी म्हणते आरू शांतपणे विचार करायचा बाळा, बघ मग तुला माझं म्हणणं पटेल. आपल्याला तोंडदेखलीपणे माफी मागायची नाहीये, मनापासून माफी मागायची आहे. आरू तिथून जाताना आई बाबा असं म्हणते. नंदिनी म्हणते यावेळेस मी त्यांना काही सांगणार नाहीस. आरू खुश होऊन तिथून निघून जाते. नंदिनी काव्याकडे जाते आणि तिला म्हणते की आता लगेच रुसली का आमची कलेक्टर? सॉरी मी तुला जरा बोलले. काव्या म्हणते जरा बोललीस, जरा जास्तच बोललीस. नंदिनी म्हणते ते बघ जीविकाचा फोन वाजतोय, आणि काव्या खूप गडबडते आणि फोन बघते. नंदिनी हसू लागते आणि मज्जा केली तुझी असं बोलते. इकडे मानिनी विक्रमला चहा घेऊन येते आणि विचारते की एवढं मोबाईलमध्ये काय बघताय? विक्रम म्हणतो काही नाही ग, भास्करने काल कार्यक्रमाचे फोटो पाठवले ना तेच पाहतोय. मानिनी म्हणते नंदिनीचे फोटो पाहतच आहात ना तुम्ही? विक्रम म्हणतो आपल्या पार्थला शोभूल दिसे ना ती. मानिनी म्हणते की त्या कपलकडे पाहिलं ना तरीसुद्धा कळतं की किती टक्के ते एकमेकांसाठी परफेक्ट आहेत. मानिनी म्हणते की आपल्या दोघांनाही ही मुलगी आवडलेली आहे ना, मग आता लवकर घाई करायला हवी. पार्टीमध्ये आपल्याच वयाची सगळी माणसं होती, मग आपल्या अगोदर कोणी तिला मागणी घालण्या अगोदर आपणच तिला मागणी घालूयात. विक्रम म्हणतो की बरोबर पॉईंट आहे. इकडे रम्या खूप खुश असते आणि मनाशीच म्हणते की पार्थ मी किती घाबरत होते, पण तू आपलं प्रेम किती सहज मान्य केलंस. तू होकार दिला आणि लहानपणापासून माझं तुझ्यासोबत आयुष्य घालवण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. आपल्या नात्याचं पहिलं प्रेम मी आज तुला माझ्या हाताने बनवून देणार आहे. ते नेहमी तुझ्या जवळ असेल आणि आपल्या प्रेमाची तुला ओढ देत असेल. असं म्हणून ती पेंटिंग पूर्ण करते. तिने त्या पेंटिंगवरती रम्या आणि पार्थ असं लिहिलेलं असतं. इकडे विक्रम म्हणतो की आपण या अगोदर पार्थशी बोलून घेऊयात का? मानिनी म्हणते की पार्थ काही तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. माहिती आहे ना तुम्हाला, मुलींच्या बाबतीत अगदी लाजळूचं पान आहे ते, आपल्या जीवासारखा नाही तो. विक्रम हसू लागतो आणि म्हणतो की त्याच्या बाबतीत काही तसदी घ्यायची आपल्याला गरजच पडणार नाही. तो सुद्धा आपल्या शब्दाच्या बाहेर नाही आणि या सगळ्याचं क्रेडिट मात्र तुझ्या संस्कारांना जातं. मानिनी म्हणते माझं राहू द्यात, पण तुम्ही म्हणताय म्हणून आपण एकदा पार्थशी बोलून घेऊयात. विक्रम म्हणतो की मला असं वाटतं की आपण यामध्ये नंदिनीचं सुद्धा मत जाणून घ्यायला हवं. आजकालची मुलं त्यांना काय हवं आहे हे एकदम क्लिअर असतं. मानिनी म्हणते की आजच आपण पार्थशी बोलून घेऊयात आणि मग धनंजय भाऊजींशी सुद्धा बोलून घेऊयात. इकडे जीवा धावतच काव्याकडे येतो आणि मॅडम तुम्ही काव्याला पाहिलं आहे का, कलेक्टरची एक्झाम देते ती. इकडे काव्या चिडूनच जीवाला मारू लागते. पुन्हा एकदा जीवा तिला वेगवेगळी उशीर झाल्याची कारणं देऊ लागतो. तो तिला लाडीगोडी लावू लागतो. तू इतकी गोड दिसतेस ना की असं वाटतं तुला पळून घेऊन जायचं का पळून? काव्या म्हणते तुला काही दुसरं सुचतच नाही ना? जीवा म्हणतो सुचूच शकत नाही दुसरं काही. दिवस रात्र तू मला दिसत असतेस, दिन रात सिर्फ आपके ही सपने है. काव्या म्हणते म्हणून तू लेट येतोस का? म्हणजे अगोदर चुका करायच्या, मग त्या चुका कव्हर करायच्या एवढंच येतं आपल्याला. फक्त मोठ्या मोठ्या बाता मारतो आणि दुसरं काही सुद्धा येत नाही तुला. एक दिवस मी लेट येणार आहे, मग बघ तुला कसं वाटतं. जीवा म्हणतो आणि एक दिवस मी आलोच नाही तर? काव्या लगेच त्याच्या तोंडावरती हात ठेवते. काही सुद्धा बोलू नकोस तू तुझ्या भावाशी बोललास का? जीवा म्हणतो आय एम सॉरी, मी खरंच विसरलो. काव्या म्हणते का असं करतोस तू नेहमी? तुझं लक्षच नसतं माझ्याकडे. मला असं वाटतं परत जाऊन मी त्या मुलाला मारलं पाहिजे. जीवा म्हणतो वेड लागला आहे का तुला? किती मारामाऱ्या करशील? एकदा मारला आहेस ना तू त्याला. एक काम कर, तू मला त्याचे डिटेल्स पाठव, मी भावाला देतो आणि मग तो बघेल काय करायचं ते.
काव्य विचारते काय डिटेल्स पाहिजे आहेत तुला. कॉलेजच्या लास्ट इयरला आहे, काहीतरी फॅन्सी बाईकसुद्धा आहे त्याच्याकडे. बाद झालं ना एवढं. इकडे युग त्याच्या मित्रांशी बोलत असतो. आरुषी तिथं येते आणि युगला तो प्रसंग आठवतो. आरू त्याला म्हणते की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. युग म्हणतो पण मला तुझ्याशी बोलायचं नाही. आरू म्हणते मला तुला सॉरी बोलायचं आहे, काल जे काही घडलं ना त्याबद्दल. गोष्टी इतक्या टोकाला जायला नको होत्या, पण चूक तुझीच होती ना. युग त्याची बाईक स्टार्ट करतो आणि जोरजोरात रेस करू लागतो. आरू म्हणते की काव्य जे काही तुझ्याशी वागली ना त्याच्याबद्दल मी तुला सॉरी बोलते. युग जोरजोरात गाडी रेस करतो. आरू म्हणते मी काय बोलते ते ऐकू येते का तुला. युग म्हणतो जोराने बोल, मला ऐकू येत नाही. आरू बोलते मी किती मोठ्याने बोलू, आय एम सॉरी. आणि आता हे सर्व पाहून त्याचे मित्र हसत असतात. तेव्हा युग तिथून जोरात गाडी घेऊन जातो आणि आरूच्या चेहऱ्यावरती चिखल उडतो. इकडे काव्य सांगते की त्या बेअक्कल मुलाने आरूच्या गाडीची वाट लावली आहे. ती गाडी मी अगोदर मेकॅनिककडे लावली आणि आता तुला भेटायला आली आहे, पण तू आला आहेस लेट. आता मी काही सुद्धा करू शकत नाही. आता मला निघायचं आहे. जीवा म्हणतो थोडं थांब ना, आत्ताच तर भेटलो आहे आपण. काव्य म्हणते की हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे, बाय. जीवा तिला थांबण्यासाठी आग्रह करतो. थोडंसं गप्पा मारू आपण असं बोलतो. काव्य म्हणते की घरी जाऊन एकटाच गप्पा मारत बस. तो काव्याचा हात धरतो आणि एकतर एवढ्या थोड्या वेळासाठी भेटतेस मला, हातात घेतला की तुझं लिस्ट बुक तयारच असते, मग भेटते तरी कशाला. आणि थोडंच रागावतो. काव्य म्हणते कारण मला दिवसभरातून एकदा तरी तुला बघायचं असतं आणि काही असलं ना तरी तू मला आवडतोस. तेव्हा जीवा खुश होतो आणि हसू लागतो. काव्य तिथून निघून जाते. इकडे पार्थ डिझाईन करत असतो. त्याच वेळेस रम्या तिथे येते आणि त्याला कॉफी देते. पार्थ म्हणतो थँक्यू पार्टनर, पण तू माझ्या मनातलं कसं काय ओळखतेस. आणि 10 वर्ष झाली असतील माझ्यावाली फेवरेट कॉफी फक्त तूच बनवतेस, बाकी घरातल्यांना कोणालाच जमत नाही ती. रम्या म्हणते पण ही माझी सिक्रेट रेसिपी आहे, फक्त तुझ्यासाठी, पण तुला कुठे माहिती. पार्थ म्हणतो खरं सांगायचं तर या कॉफीच्या टेस्टमध्ये जरा जरी बदल झाला ना तरीसुद्धा मला नाही आवडत. आणि सांग ना काय सिक्रेट आहे. रम्या म्हणते त्याच्यामध्ये लॉट्स ऑफ इमोशन्स आहेत, त्याच्यामुळे ती कॉफी अशी बनते. पार्थ म्हणतो तू एकदम बरोबर आहेस रम्या, आईसुद्धा हेच म्हणते की आम्ही बायका जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप सारं प्रेम टाकतो, त्याच्यामुळे जेवण एकदम बेस्ट होतं. आणि या सगळ्या स्पेशल कॉफीसाठी मला तुला काहीतरी द्यायचं आहे, सांग काय देऊ. रम्या लाजतच म्हणते की अजून कशाला काय हवं आहे, तू काय जे काही दिलं आहेस ना मला ते माझ्यासाठी खूप आहे. पार्थ म्हणतो अगं पण खरोखर तू याच्यापेक्षा जास्त डिझर्व करतेस. रम्या म्हणते तू जे काही दिलं आहेस ना मला त्याच्यापेक्षा आणखी मला काहीच नको आहे, पण खरं तर आज मला तुला काहीतरी द्यायचं आहे. आणि तिने तयार केलेलं पेंटिंग पार्थ समोर धरते. पार्थ ते घेणार तितक्यात पार्थचा फोन वाजतो. रम्या म्हणते मला हे द्यायचं होतं. पार्थ थोड्या वेळाने बोलू असं इशाऱ्याने सांगतो. रम्या तिथं पेंटिंग ठेवते आणि तू नक्की बघशील ना असं इशाऱ्याने सांगून तिथून निघून जाते. इकडे नंदिनी फोनवर बोलत असते आणि प्रत्येक डोनरनी जेव्हा डोनेट केलेलं असतं त्यावेळेस आपण त्यांच्या रकमेचा कसा वापर करतो हे त्यांना आपण पत्राद्वारे लिहित असतो ना, अशी पद्धत आहे ना आपली, मग ती पाळली गेलीच पाहिजे. काम कर, तू मला लिस्ट पाठव, मग आपण बघूयात. तितक्यात आरू तिच्यासमोर येऊन उभी राहते. नंदिनी घाईतच फोन ठेवते. नंदिनी धक्क्याने म्हणते अगं आरू हे काय झालं. आरू म्हणते की हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे. तुझं ऐकून मी त्या नालायक मुलाची माफी मागायला गेले. मी ओरडून ओरडून त्याची माफी मागत होते आणि तो जोरजोरात रेस करत होता, तरीसुद्धा मी शांतपणे त्याला सॉरी म्हटले. त्याने मला काहीसुद्धा उत्तर दिलं नाही, उलट जाताना माझ्या अंगावरती चिखल उडून गेला. या अशा लोकांसोबत कायद्याने वागण्यात पॉईंट नसतो, त्यांना फक्त आणि फक्त फटक्यांचीच भाषा कळते. नंदिनी म्हणते असं कसं, समोरून माफी मागणाऱ्यासोबत कोणी असं वागतं का, भावनाशून्य आहे का तो. आरू म्हणते ताई सगळे असेच असतात, तू तुझ्या समाजसेवेच्या दुनियेत असतेस ना म्हणून तुला माहिती नाही लोक किती वाईट झाले आहेत. नंदिनी म्हणते तू रागारागात उपकार केल्यासारखी माफी नाही ना मागितलीस. आरू चिडूनच म्हणते तू सिरियस आहेस का, एवढं सगळं होऊन सुद्धा तू त्याचीच बाजू घेतेस. ताई त्याने माझा केवढा इन्सल्ट केला माहिती आहे का तुला. अगं मी तुझी सख्खी बहीण आहे ना, तरीही तू त्याची साईड कशी काय घेऊ शकतेस. नंदिनी म्हणते की तुझी मोठी बहीण म्हणून तुझा प्रॉब्लेम सोडावा असं मला वाटलं की माफी मागितल्यानंतर तो सुधारेल. आरू म्हणते की काही नाही, अशी मुलं सुधारत नसतात. मला तर असं वाटतं की आत्ताच्या आत्ता जाऊन तिथं त्याच्या तोंडाला चिखल फासून यावा. नंदिनी म्हणते ते आपण बघूयात, तू आधी जा फ्रेश हो, कपडे बदल, तुझा प्रॉब्लेम आता मी माझ्या पद्धतीने शॉर्ट आऊट करते. आणि तिथून निघून जाते. आरू म्हणते ताई तुला जे काही करायचं आहे ते तू तुझ्या पद्धतीने कर, पण आता युग मी तुला काही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. इकडे विमल आणि मानिनी पार्थकडे येतात.
पार्थ म्हणतो, बरं झालं तुम्ही आत्ता आलात. नंदकिशोर वर्मा यांना त्यांच्या घराचं थोडं मॉडिफिकेशन करायचं आहे. त्यांच्या मुलाचं लग्न आहे ना म्हणून. माळिनी म्हणते की तुला कसं घर आवडतं तसं आम्हाला सांगून ठेव, म्हणजे तुझं नाशिकचं घर आपण तुला हवं तसं बनवूयात आणि तुला लग्नामध्ये गिफ्ट देऊन टाकूयात. पार्थ म्हणतो की माझ्या लग्नाचं मध्येच काय आलं, मला इतक्यात लग्न नाही करायचं. माळिनी म्हणते पण आम्हाला करायचं आहे ना तुझं लग्न, आणि तू काही लव्ह मॅरेज करणार नाहीस, मुलींपासून तू 4 हात लांबच राहतोस. विक्रम म्हणतो हो ते सुद्धा बरोबरच आहे. माळिनी म्हणते की तू आमच्या सगळ्यात शहाणं बाळ आहे, जबाबदार आहेस, मग आम्हाला सूनसुद्धा तशीच पाहिजे आहे. पार्थ म्हणतो पण मला लग्नच नाही करायचं. माळिनी म्हणते नंदिनीसोबत सुद्धा नाही करायचं का? पार्थ एकदम डचकतो आणि त्याला नंदिनी आठवू लागते. तो तिच्या विचारांमध्ये हरवून जातो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थने नंदिनीला बोलावून घेतलेलं असतं. नंदिनी विचारते काय झालं, तुम्ही इतकं अर्जंट मला इकडे बोलावून घेतलं? पार्थ म्हणतो की परवाच्या पार्टीनंतर आयुष्यामध्ये असे काही बदल झाले आहेत ना. तो बोलतच असतो तितक्यात नंदिनीला आईचा कॉल येतो. नंदिनीला तिची आई म्हणते की जिथे कुठे असशील तिथून तडक घरी ये. नंदिनी फोन ठेवते आणि पार्थला म्हणते की आज काही खरं दिसत नाही माझं. प्रत्येक जण मला अर्जंट बोलवत आहे पण सांगत मात्र काही नाही. पार्थ म्हणते तुम्ही जा लवकर. नंदिनी म्हणते कशासाठी बोलवलं आहे ते पण सांगत नाही. पार्थ म्हणतो की आई सांगेल तुमची तुम्हाला. तेव्हा नंदिनी घरी येते आणि धनंजय नंदिनीला विचारतो विक्रमचा मुलगा आहे ना पार्थ, त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? त्यांचं स्थळ आलं आहे तुझ्यासाठी. त्यानंतर नंदिनी त्या स्थळाला होकार देते. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.